नमस्कार, मी संदीप गोपालदास परदेशी, राष्ट्रवादी युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदुरबार। मी नंदुरबार लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार तरुण तडफदार ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी आपणास एक विनंती करतो। दादा, पुणे हे विद्याचे माहेरघर आहे। दादा, पुणे हे प्रसिद्ध असं महाराष्ट्रातलं एक शहर आहे। आपल्या नंदुरबार जिल्ह्यातनं युवक युवती वडीलधारी आई भगिनी हे पुण्याला येत जात राहतात। ज्या पद्धतीने दादा आज ट्रॅव्हल्सचे भाडं आपण बघायला गेलो तर 1500च्या 1000 रुपयाच्या रेटमध्ये त्याचे भाडं आहे। ज्या पद्धतीने त्यांना त्रास होतो दादा, तर त्याला सगळ्यांना त्या विषयांना बघून एक युवकच्या मागणी आमची अशी आहे दादा, की नंदुरबारून पुणे जाण्यासाठी आपण एक ट्रेन उपलब्ध करावी। त्याच्यासाठी आपण संसदेमध्ये तो विषय मांडावा, रेल मंत्रींना तो विषय मांडावा, आणि जेणेकरून दादा इथल्या सगळ्या युवक युवती वडीलधारी आई भगिनींना जो काय त्रास होतोय त्यांना कुठेतरी एक दिलासा भेटेल। आणि दादा, आजपर्यंत तुम्ही जे काही संसदेत मुद्दे मांडले, खरोखर आपण अतिशय सुंदर मुद्दे मांडतायत। आदिवासी समाजाच्या बाबतीत असो, आपले रोजगाराच्या बाबतीत असो, कुपोषणाच्या बाबतीत असो, दादा तुम्ही चांगल्या पद्धतीने हा विषयही हाताळणार असा मला विश्वास आहे। एक युवक राष्ट्रवादीच्या वतीने म्हणतोय, तसेच महाविकास आघाडीच्या वतीने म्हणतोय, आणि युवकांच्या वतीने मी आपल्याकडनं एक लहानशी मागणी करतो दादा। तर आपण लक्षपूर्वक रेल मंत्री सोबत संसदेमध्ये ही मागणीला आपण कुठेतरी त्याला चालना देतील, आणि लवकरात लवकर आपण नंदुरबारून पुण्यासाठी रेल्वे सुरू करतील असं मी आपल्याकडनं एक अपेक्षा बाळगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।